हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवाइस सर. मित्रांनो, थंबनेल बघून तर तुम्हाला समजलंच असेल का आपण आज क्लास 9चा असा एक चॅप्टर बघणार आहोत ज्याची तुम्हाला भरपूर अशी भीती वाटते. एकदम डरावना चॅप्टर आहे आणि तो म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग. आता फायनान्शियल प्लॅनिंगला आपण दोन प्रॅक्टिस सेट आहेत. दोन व्हिडिओमध्ये एकदम इझी मध्ये तुम्हाला मी समजावून सांगतो आणि हे जर दोन व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये कोणताच डाऊट राहणार नाही याची मी गॅरंटी घेतो. पहा मग आता फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले प्रॅक्टिस सेट 6.1 सॉल्व्ह करायसाठी एक फॉर्म्युला जो आहे तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि तो म्हणजे आहे मी जेवढे पैसे कमवतो, मी जेवढे पैसे कमवतो, मी जेवढे पैसे खर्च करतो आणि मी जेवढे पैसे वाचवतो. आता पहा, समजा का मी आता 50,000 50,000 रुपये कमवत आहो, त्याच्यापैकी 40,000 रुपये मी खर्च करत आहो, तर माझ्याकडे उरत किती आहे, सेव्ह किती होत आहे, तर 10,000 रुपीज. बस एवढाच तुम्हाला फॉर्म्युला जो आहे तो लक्षात ठेवायचा आहे. हा जो आहे हा मी कमवत आहो म्हणजे याला म्हणतो आपण इन्कम. काय म्हणतो याला आपण? इन्कम. हा जो आहे हा मी खर्च करता होतो याला म्हणतो मी एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचर म्हणू शकता किंवा एक्सपेन्सेस म्हणू शकता, दोनही चालते. एक्सपेंडिचर और एक्सपेन्सेस दोन पैकी एक कोणताही चालते. आणि हा जो वाचत आहे याला म्हणतो मी सेव्हिंग. का म्हणतो याला मी? सेव्हिंग. आता सेव्हिंग जी आहे ती मी कशी काढतो, तर मग फॉर्म्युला आहे सेव्हिंग इज इक्वल टू इन्कम मायनस एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचर. ओके, एवढ्या गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. सेव्हिंग इज इक्वल टू इन्कम मायनस एक्सपेंडिचर. मी वाचवतो किती पैसे वाचवतो, तर मी जेवढे कमवतो मायनस मी जेवढे खर्च करतो, त्यालाच म्हणतो आपण इन्कम मायनस एक्सपेंडिचर. ओके, आता 6.1 मधला फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो आपण पाहू. 6.1 प्रॅक्टिस सेट मधला फर्स्ट क्वेश्चन आहे अलकाचा. पहा आता, अलकाबाई जी आहे, अलका स्पेंड 90% ऑफ मनी दॅट शी रिसीव्ह एव्हरी मंथ. ते महिन्याला जेवढी पैसे कमवत आहे त्याच्यापैकी 90% ते का करत आहे, खर्च करून टाकत आहे. पर्सेंट मध्ये दिला आहे. अँड सेव्ह, आणि तिची सेव्हिंग जी आहे ती आहे 120 रुपीज, 120 रुपये. हाऊ मच मनी डज शी गेट मंथली. तर मग तिला मंथली किती रुपये मनी भेटत असेल तेच आपल्याला काढायचं आहे. आता आपल्याला मंथली तिला किती पैसे भेटतात हे माहित नाही आहे, तर मग आपल्याला कन्सिडर करायला लागेल का तिला मंथली जे आहे ते एक्स रुपये भेटत आहे. किती रुपये भेटत आहे? एक्स रुपये. तिची इन्कम किती आहे आपल्याला माहित नाही. मग आपण लिहू इथं आन्सर मध्ये लेट अलकाज मंथली इन्कम, मंथली इन्कम बी किती रुपये कन्सिडर करू आपण? एक्स रुपीज. तिला एक्स रुपये महिन्याचे भेटत आहे. ओके, त्याच्यानंतर आता तिची जी आहे एक्सपेंडिचर किती आहे? एक्सपेंडिचर ते का करताय? एक्सपेंडिचर इज इक्वल टू 90% खर्च करताय. 90% ऑफ कोणाचा 90%? तर जेवढे तिला भेटत आहे. किती भेटत आहे तिला? एक्स रुपये. जेवढे तिले पैसे महिन्याचे भेटत आहे त्याच्यापैकी 90% जे ते का करताय? खर्च करताय. तिले महिन्याचे एक्स रुपये भेटत आहे आणि एक्स रुपीची 90% ते का करताय? खर्च करताय. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, 90 ते इथं लिहितो मी 90. पर्सेंट मध्ये कधी बी लक्षात ठेवा, पर्सेंट म्हणजे होते डिवाइड बाय 100. पर्सेंट म्हणजे काय होते? डिवाइड बाय 100. ऑफ म्हणजे होते इंटू. ऑफ म्हणजे काय होते? इंटू. पर्सेंट म्हणजे डिवाइड बाय 100, ऑफ म्हणजे इंटू, आणि इथं काय आपला एक्स. आता हा 0 0 इथून कट झाला. 9 इंटू एक्स म्हणजे काय होईल? तर हा होईल आपला 9x डिवायडेड बाय काय? हा 10. हाच झाला आपला एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचर. आता तिची सेव्हिंग किती आहे? तर सेव्हिंग दिली आहे, ती किती रुपये सेव्ह करताय? 120 रुपीज. इथं लिहून घेतो मी सेव्हिंग इज इक्वल टू किती रुपये आहे? 120. आत्ताच आपण एक फॉर्म्युला पाहिलो होतो. कोणता फॉर्म्युला होता तो? सेव्हिंग इज इक्वल टू इन्कम मायनस एक्सपेंडिचर. आत्ताच मी फॉर्म्युला तुम्हाला सांगितलं होतं. आता सेव्हिंग किती रुपये आहे? तर किती आहे तिची? पहा बरं, 120. सेव्हिंगच्या जागी लिहितो मी 120 इज इक्वल टू इन्कम किती आहे? तर इन्कम आहे तिची एक्स मायनस एक्सपेंडिचर, तिचा खर्च किती आहे? तर पहा खर्च किती आहे? 9x डिवायडेड बाय 10. 9x डिवायडेड बाय 10. एक काम करतो, यांचा मी क्रॉस मल्टिप्लाय करतो. इथं काही नाही म्हणजे डिवाइड मध्ये काय राहते? 1 राहते. आता इथं काय? 120 इज इक्वल टू 10 इंटू एक्स म्हणजे 10x, मधामध्ये आहे मायनस 1 इंटू 9x म्हणजे 9x डिवायडेड बाय 10 इंटू 1 म्हणजे 10. 10 डिवाइड वाला इकडे घेऊन जातो, हा होईल मल्टिप्लाय.
120 इंटू 10 इज इक्वल टू 10x मधून 9x गेले, 10 आंब्यातून 9 आंबे गेले तर किती राहील? 1 आंबा. तसाच 10x मधून 9x गेले तर इथे 1x राहील. 1x लेस आपण फक्त x लिहू शकतो. 120 इंटू 10 म्हणजे किती येईल? हा 1200 इज इक्वल टू x. मग x ची व्हॅल्यू किती आली आपली? 1200. मग आता आपण लिहू शकतो अलकाज मंथली इन्कम. आता पहा, हा जसा आहे तसाच्या तसा तुम्हाला कॉपी करायचा आहे. पहा आता याची आन्सर कशी लिहायची मी तुम्हाला सांगतो. हा जसा आहे तसा मी का केलो? याला कॉपी केलो. अलकाज मंथली इन्कम तुम्ही बी असंच करू शकता. कॉपी नाही करायचा आहे, फक्त तुम्हाला डबल लिहायचा आहे. अलकाज मंथली इन्कम, बी कट करायचा, बी च्या जागी लिहायचा आहे आपल्याला इज. एक्स कट करायचा, एक्स कट करायचा, एक्स च्या जागी जो आन्सर आलाय तो किती आलाय? 1200 इज 1200 रुपीज. हाच झाला आपला फायनल आन्सर. अलकाज मंथली इन्कम इज 1200 रुपीज. ओके, बस एवढासा हा क्वेश्चन होता आपला फर्स्ट वाला. ओके, याच्यानंतर एक काम करू आपण, सिमिलर टाइपचे पहिले 3 क्वेश्चन दिले आहेत ते पाहून घेऊ. आता आपण सेकंड वाला क्वेश्चन थोडासा राहू देऊ आणि आता पाहू आपण थर्ड वाला क्वेश्चन. पहा मग आता पहिले पाहू आपण थर्ड, त्यानंतर पाहू आपण नेक्स्ट वाले. सेकंड क्वेश्चन बी याच व्हिडिओमध्ये मी घेणार आहोत, टेन्शन घ्यायचं काही काम नाही. आता पहा, निखिल स्पेंड, एक आता निखिल नावाचा पोरगा होता, आता अलका होती, आता काय निखिल. निखिल स्पेंड 5% ऑफ हिज मंथली इन्कम ऑन हिज चिल्ड्रन. निखिल नावाचा मुलगा जो 5% का करताय त्याच्या चिल्ड्रनच्या एज्युकेशनवर खर्च करताय. किती पर्सेंट खर्च करताय? 5. प्लस 14% का करताय? तो इन्व्हेस्ट करताय. किती करताय? 14%. प्लस 3% का करताय? तो डिपॉझिट करताय बँक मध्ये. प्लस 40% तो का करताय? रोजच्या त्याच्या जीवनासाठी यूज करताय, डेली एक्सपेन्सेस. एवढा सगळा तो का करताय? खर्च. आता किती झाला पहा रे हा? 14 न 5 19, 19 न 3 22, 22 न 40 62. म्हणजे तो का करताय? 62% खर्च करताय. आणि त्याच्याकडं ही वॉज लेफ्ट बॅलन्स. बॅलन्स म्हणजे काय होते? सेव्हिंग. किती रुपये? 19,000, 19,000. व्हॉट वॉज हिज मंथली इन्कम. मग त्याची इन्कम जी आहे ते किती आहे तेच आपल्याला काढायची आहे. एकदमच इझी क्वेश्चन आहे हा. फक्त 62% लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. याला थोडंसं मी साईडला करून घेतो. पहा मग आता इथं काय लिहू आपण? लेट कोण वे? हा निखिल. मग निखिल मंथली इन्कम किती आहे ते आपल्याला काढायचं आहे, माहित नाही. निखिल्स मंथली इन्कम, मंथली इन्कम बी एक्स रुपीज. तिथं अलका होती, इथं कोण आहे? निखिल आहे. आता त्याचा खर्च किती आहे? हिज टोटल एक्सपेंडिचर, एक्सपेंडिचर किती रुपये? एक्सपेंडिचर टोटल 62% तो खर्च करतात. सगळ्यांची टोटल केलो 62% ऑफ. कोणाचा 62%? तर त्याच्या इन्कमचा 62%. इन्कम किती आहे? तर एक्स आहे. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं होतं 62% म्हणजे डिवाइड बाय 100, ऑफ म्हणजे इनटू, आणि इथं काय आपला एक्स. मग याचा जो एक्सपेंडिचर राहील, एक्सपेंडिचर हा किती राहील आपला? 62 इंटू एक्स म्हणजे 62x डिवायडेड बाय 100. हा याचा एक्सपेंडिचर लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपला सेव्हिंग. सेव्हिंग, आता सेव्हिंग किती रुपये आहे त्याची? तर त्याची सेव्हिंग आहे 19,000. 19,000 त्याची सेव्हिंग लिहिलो मी. आता आपल्याला पुन्हा एकदा तोच फॉर्म्युला वापरायचा आहे. कोणता फॉर्म्युला आहे आपल्याकडे? पहा आता. नाउ सेव्हिंग, सेव्हिंग इज इक्वल टू इन्कम मायनस एक्सपेंडिचर. इन्कम मायनस एक्सपेंडिचर. ओके, सेव्हिंग किती रुपये आहे पहा त्याची? किती आहे? 19,000, 19,000 हे लिहून घेतलो. इन्कम किती आहे? एक्स रुपीज, एक्स लिहून घेतलो. एक्सपेंडिचर किती आला पहा? 62x बाय 100, 62x बाय 100. डिवाइड मध्ये काय नाही म्हणजे काय राहते? 1. इथं लिहून घेतो कॅल्क्युलेशन. 19,000 इज इक्वल टू 100 इंटू एक्स म्हणजे 100x, 62x इंटू 1 म्हणजे 62x, डिवायडेड बाय 100 इंटू 1 म्हणजे 100. डिवाइड वाला इकडे गेल्यावर काय होईल? मल्टिप्लाय. 19,000 इंटू 100 इज इक्वल टू 100 मायनस 62 किती होईल रे? हा होते 38 आणि हा होईल आपला एक्स. आता 38 मल्टिप्लाय वाला इकडे गेल्यावर काय होईल रे? तर डिवाइड होईल. याला थोडस मी वर घेऊन जातो. पहा मग आता 19,000 इंटू 100 डिवायडेड बाय 38 इज इक्वल टू किती राहील आपला? एक्स. आता
19 एक 19, 19 दुने 38, बरोबर आहे. आता 2 एक 2, 5 दुने 10. समजला एवढा? पहा का केलो, एक वेळा पुन्हा सांगतो मी. एक मिनिट, पुन्हा एक वेळा सांगतो, टेन्शन नको घ्या. दुसऱ्या पेनने सांगतो लागेल तर. 19 एक 19 एक 19, 19 दुने 38. इंग्लिश मध्ये सांगतो वाटलंच तर. 19 1 जा 19, 19 2 जा 38. इथं किती आहे? 2. 2 5 जा 10. इथं किती राहील आपला? 5. आता पहा, हा आहे आपला किती इथं? 5. लिहिलो 5. 0 किती उरले पहा? 1 2 3 आणि इथला एक 4. 1 2 3 आणि हा एक 4 इज इक्वल टू इकडं काय? x. मग हा किती आला आपला? 50,000. शेवटी आन्सर कसं लिहायचा आहे तो आताच आपण पाहिलो होतो. हा सरळ सरळ जो आपण लेट घेतो तो आपण काय करतो? कॉपी करून टाकतो. तुम्हाला कॉपी नाही करायची आहे, तुम्हाला डबल लिहायचा आहे. इथं जो आहे मी अशा प्रकारे लिहून घेतलेलं आहे. इथून का करतो मग आता मी? बी कट करतो. बीच्या जागी का लिहितो? इज लिहितो. एक्स कट करतो. एक्सच्या जागी का लिहितो मी? उत्तर आलेला 50,000 रुपीज. बस एवढा जो आहे आपला छोटासा असा आन्सर आहे थर्ड क्वेश्चनचा. क्लिअर आहे? त्याच्यानंतर आपण पाहू नेक्स्ट क्वेश्चन. पहा मग आता नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे आपला? एक काम करू, फिफ्थ वाला क्वेश्चन पाहून टाकू आपण. ओके, त्यानंतर मग पाहू आपण सेकंड आणि फोर्थ वाला क्वेश्चन. पहा मग आता पहिल्या क्वेश्चन मध्ये होता अलका, दुसऱ्या क्वेश्चन मध्ये होता निखिल, तिसऱ्यामध्ये, आणि फिफ्थ वाल्या क्वेश्चन मध्ये आहे समीरा. कोण आहे? समीरा. समीरा स्पेंट 90% ऑफ हर इन्कम अँड डोनेट 3%. 90% खर्च करताय ना, डोनेट किती करताय? 3%. म्हणजे टोटल जे पूर्ण किती खर्च करताय? 90 + 3 इज इक्वल टू 93%. आणि तिच्याकडे लेफ्ट किती राहत आहे? 1750 रुपीज, 1750 रुपये. आता इथं जो आहे आपण लिहून घेऊ. लेट सेम क्वेश्चन आहे. समीरा इथं समीराज मंथली इन्कम बी किती रुपीज? x रुपीज. ओके, समीरा एक मुलगी वे. हर टोटल एक्सपेंडिचर किती राहील रे? पहा बरं, 90 + 3 म्हणजे किती होते? 93%. 93% किती? तिच्या इन्कमचा, म्हणजे ऑफ एक्स. 93% म्हणजे डिवाइड बाय 100, ऑफ म्हणजे इंटू एक्स म्हणजे एक्स. आता जो आहे आपल्याला काढायचा आहे एक्सपेंडिचर इज इक्वल टू 93 इंटू एक्स म्हणजे किती? 93x डिवायडेड बाय 100. हा झाला आपला एक्सपेंडिचर. सेविंग किती आहे तिची? इथं लिहून घेतो मी. सेविंग इज इक्वल टू किती? सेविंग आहे 1750 रुपीज. पुन्हा एकदा तोच फॉर्म्युला पहा मग आता. सेविंग इज इक्वल टू इन्कम मायनस एक्सपेंडिचर. सेविंग किती आहे पाहून घेऊ आता आपण. सेविंग किती आहे? 1750 इज इक्वल टू इन्कम किती आहे? x रुपीज मायनस एक्सपेंडिचर किती आहे? 93x/100. इथपर्यंत क्लिअर आहे? डिवाइड मध्ये काय येणार म्हणजे काय राहते? डिवाइड बाय 1. मल्टिप्लाय करा क्रॉस. 100 इंटू एक्स म्हणजे किती? 100x. 93 इंटू एक्स इंटू 1 म्हणजे किती? 93x आणि डिवाइड बाय 100. मल्टिप्लाय वाला इकडे गेल्यावर काय होईल? डिवाइड वाला इकडे गेल्यावर काय होईल? मल्टिप्लाय. 1750 इंटू 100 इज इक्वल टू 100 मधून 93 गेले तर किती राहते? 7 आणि हा राहिला आपला एक्स. आता 7 जो आहे डिवाइड वाला मल्टिप्लाय वाला इकडे जाऊन होईल डिवाइड. 1750 इंटू 100 डिवायडेड बाय 7 इज इक्वल टू करायला आपला एक्स. आता याचा किती वेळा भाग जाईल? तर हा जाईल आपला 250 वेळा. 250 इंटू 100, 250 आणि हे 2 0, 00 इज इक्वल टू एक्स. एक्स ची व्हॅल्यू किती आली? 25,000. शेवटी आन्सर लिहून घ्यायचा आहे. समीराज मंथली इनकम इज 25,000. इसको कॉपी कर लेने का, यहाँ पे कॉपी करके इसको आंसर लिख लेने का, एक्स और बी कट करने का, और इज 25,000.
25,000. ओके, अशा प्रकारचा जो आहे आपला हा 5th वाला क्वेश्चन आहे. आता आपण पाहू 2nd वाला क्वेश्चन आणि त्याच्यानंतर पाहू आपण 4th वाला क्वेश्चन. पहा मग आता 2nd वाला. सुमित borrowed a capital of 50,000 rupees to start his फूड प्रोडक्ट बिझनेस. एक सुमित नावाचा पोरगा आहे, तो का करताय, कोणाकडून तरी 50,000 रुपये घेतला आणि तो एक फूडचा बिझनेस सुरू केला. इन द फर्स्ट इयर ही सफर्ड लॉस. त्याला बिचारायला लॉस झाला, नुकसान झाला. किती पर्सेंटचा, तर 20%चा सरळ सरळ लॉस झाला. आता रिमेनिंग अमाऊंट जेवढे उरले होते 50,000चे 20% काढायला लागेल. उरल किती, 10,000. 20% झाले, 50 मधून 10 मायनस करा, उरल किती, 40,000, 40,000. रिमेनिंग कॅपिटल इन्व्हेस्टेड इन अ न्यू स्वीट बिझनेस. आणि तो जो होता उरलेले 40,000 तो एका स्वीट म्हणजे लाडू गिडू बनवायच्या बिझनेस मध्ये तो का केला, इन्व्हेस्ट केला. आणि त्याचा तो लाडू वगैरे हलवाई असेल, चांगला लाडू वगैरे बनवता येत होता. मग त्याला प्रॉफिट झाला 5%चा. पहिले का केला, तो फूड प्रोडक्ट समोसे गिमोसे बनवायला लागला, तर त्याला काही जमला नाही, सीधा बहुत बेकार समोसे बनवत होता. 20%चा सरळ सरळ लॉस झाला. त्याच्यानंतर तो का केला, गुलाबजामुन, लाडू, बर्फी, पेढा, काजू कतली असं बनवायला लागला. त्याचा बिझनेस बहुत चालला. मग त्याला 5%चा प्रॉफिट झाला. तर मग टोटल जो आहे पूर्ण त्याला प्रॉफिट झाला का लॉस झाला ते तुम्हाला कळायचं आहे. पहा मग आता इझी क्वेश्चन आहे. याची स्टार्टिंग कशी करू आपण. सुमित borrow कॅपिटल ऑफ 50,000 रुपीज. आता पहा, फर्स्टली ही हॅव, किती रुपये होते याच्याकडं, 50,000 रुपीज. ठीक आहे. आता लॉस ऑफ किती रुपीज, किती पर्सेंटचा झाला, 20%. लॉस कितीचा झाला, 20%. आता इथं काढू आपण लॉस इज इक्वल टू 20% म्हणजे डिवाइड बाय 100, ऑफ म्हणजे इंटू कोणावर 20%चा लॉस झाला, तर या 50,000 वर. इथं लिहू आपण 50,000. हा एक झिरो, हा एक झिरो, हा एक झिरो, हा एक झिरो. मग इथं लॉस काढू जर आपण, तर 2 × 5 म्हणजे 10. 1 2 3 0, 1 2 3 0. मग लॉस कितीचा झाला आता, 10,000 रुपीजचा. आता उरले किती पैसे ते काढू आपण. इथं लिहून घेतो मी रिमेनिंग अमाऊंट, रिमेनिंग अमाऊंट, रिमेनिंग अमाऊंट इज इक्वल टू, पहिले किती रुपये होते, 50,000, 50,000, 50 तोला, मायनस आता मायनस लॉस किती झाला, 10,000चा. मग रिमेनिंग अमाऊंट जो आहे, रिमेनिंग अमाऊंट तो किती राहिला आता पहा बरं. रिमेनिंग अमाऊंट जो होता तो राहिला आपल्याकडे, आता आपल्याकडे म्हणजे त्या बिचाऱ्या सुमितकडं किती राहिला तो, 40,000, 40,000 रुपये त्याच्याकडे राहिले. पहा मग आता हे जे 40,000 रुपये जे होते तो का केला, स्वीट बिझनेस मध्ये टाकला. आता पहा इथं लिहून घेतो मी, ही इन्व्हेस्टेड 40,000 रुपीज इन कोणता बिझनेस, स्वीट बिझनेस, गोड असा बिझनेस टाकला. आता पहा स्वीट बिझनेस मध्ये टाकला तो, तर त्याला का झाला, स्वीट बिझनेस मध्ये त्याला का झाला, प्रॉफिट झाला. आता पहा इथं झाला त्याला प्रॉफिट, प्रॉफिट ऑफ 5%. आता इथं काढू आपण प्रॉफिट 5%, पर्सेंट म्हणजे डिवाइड बाय 100, ऑफ म्हणजे इंटू कोणाची 5%, तर हा नवीन वाल्या 40,000 रुपयाचे. आता हा 0 0 0 0 कॅन्सल. 5 4 जा 20, 2 0 2 0. पहा बिचारायला प्रॉफिट किती झाला, फक्त लॉस झाला 10,000चा आणि प्रॉफिट झाला त्याला फक्त 2,000चा. आता त्याच्याकडे किती रुपये उरले ते आपल्याला कळायचं आहे. ही रिमेन, पहिले किती रुपये होते, आता त्याच्याकडे 40,000, प्लस त्याला आता लॉस होता तर आपण मायनस केलो, प्रॉफिट झाल्यावर आपल्याकडे पैसे आले म्हणजे प्लस करून किती रुपये आता प्लस झाले, 2,000. आता त्याच्याकडे किती राहिले मग सांगा बरं, 42,000. आता टोटल जे पूर्ण मिळून त्याले सुरुवातीला बिचाराकडे होते 50,000 रुपये, आता उरले त्याच्याकडे 42,000 रुपीज. आता मग याला प्रॉफिट झाला का लॉस झाला रे, याला झालाय लॉस. आता इथं लिहून घेऊ आपण, हाऊ मच वॉज हिज प्रॉफिट ऑर लॉस ऑन हिज ओरिजिनल कॅपिटल. तर ओरिजिनल कॅपिटलवर का झालाय, बिचारायला लॉस झालाय. आता देअरफॉर टोटल लॉस इज इक्वल टू 50,000 मायनस 42,000. पहिले त्याच्याकडे जेवढे होते मायनस आता त्याच्याकडे जेवढे आहे ते किती आहे, त्याच्याकडे आता लॉस किती झाला, त्याच्याकडे 8,000 रुपीज. हा अशा प्रकारे जो आहे
छोटासा असा एक याचा आन्सर आहे. पहिले त्याच्याकडे 50,000 रुपये सिंपल सांगून देतो पा. तुम्हाला आपल्या वर्डिंग मध्ये बी तुम्ही लिहू शकता. 50,000 रुपये होते त्याच्याकडे, 20% लॉस झाला, 10,000 रुपयाचा लॉस झाला, उरले 40,000. 40,000 नवीन बिझनेस मध्ये टाकला, 5% प्रॉफिट झाला, 2,000चा प्रॉफिट झाला, टोटल 42,000 झाले. पहिले होते 50,000 रुपये, आता राहिले 42,000 रुपये, टोटल लॉस झाला 8,000 रुपयाचा. संपला प्रश्न. ओके, एवढा क्लिअर आहे. ओके, त्याच्यानंतर आता आपण पाहू नेक्स्ट क्वेश्चन, आणि हा आहे आपल्या या प्रॅक्टिस सेटचा लास्ट क्वेश्चन. आता पहा, हा वाला जो क्वेश्चन आहे फोर्थ वाला, याला आपण शेवटी ठेवला या प्रॅक्टिस सेटच्या. का बरं? थोडासा हा हार्ड तुम्हाला वाटू शकते, पण याला मी जेवढा इझी बनते तेवढा बनवू शकतो. आता याच्यामध्ये तुम्हाला एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, कंपाऊंड इंटरेस्टच्या अमाऊंटचा. तर तो का फॉर्म्युला आहे? A = P × 1 + R/100 to the power n. हा 8th क्लास मध्ये तुम्ही कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये शिकले असाल. A = P × 1 + R/100 to the power n. आता हा फॉर्म्युला जो आहे आपल्याला कामात येणार आहे. कसा कामात येणार आहे सांगतो मी थोड्या वेळात. आता पहा, इथं क्वेश्चन पहिले समजून घेऊ आपण. क्वेश्चन काय पहा, आता इथं मिस्टर सय्यद केप्ट 40,000 इन अ बँक ॲट 8% कंपाऊंड इंटरेस्ट फॉर 2 years. आता पहा, मिस्टर सय्यद एक नावाचा व्यक्ती आहे, त्याच्याकडे 40,000 रुपये आहे. तो का केला? बँक मध्ये ठेवला. त्याला 8%च्या कंपाऊंड इंटरेस्टनं 2 वर्षासाठी त्याला व्याज भेटला. किती रुपये भेटला तो काढायचा आहे, आणि त्याला किती % प्रॉफिट झाला, काहीतरी जास्तच भेटले असेल बँकेतून पैसे. त्याच्यानंतर दुसरा व्यक्ती आहे मिस्टर फर्नांडिस. मिस्टर फर्नांडिस इन्व्हेस्ट 1,20,000 इन अ म्युच्युअल फंड फॉर 2 years. मिस्टर सय्यद जो होता तो बँक मध्ये 40,000 रुपये टाकला, त्याला 2 वर्षानंतर कितीतरी रुपये भेटले, प्रॉफिट वाला झाला. मिस्टर फर्नांडिस होता तो म्युच्युअल फंड मध्ये टाकला. म्युच्युअल फंड मधून 2 वर्षासाठी किती रुपये टाकला तो? 1,20,000. त्याला भेटले किती? तर 1,92,000, 1,92,000. 1,20,000 इन्व्हेस्ट केला, 1,92,000 2 years नंतर काढला. तर मग आता सय्यद जास्त प्रॉफिटेबल आहे का फर्नांडिस जास्त प्रॉफिटेबल आहे ते काढायचं आहे. याच्यासाठी किती % दोघांना प्रॉफिट झालाय ते तुम्हाला काढायचं आहे. पहा मग आता सगळ्यात पहिले लिहून घेऊ, फॉर मिस्टर सय्यद भाई. सय्यद, आता भाई नको लिहून टाका. इथं प्रिन्सिपल किती आहे, त्याच्याकडे पहिले किती पैसे आहेत त्याला म्हणतो आपण प्रिन्सिपल. प्रिन्सिपल आहे 40,000. किती आहे प्रिन्सिपल? 40,000. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? तर हा आहे 8. किती इयर साठी? तर यालाच म्हणतो आपण n. नंबर ऑफ इयर किती आहे? 2. अमाऊंट जो आहे तो तुम्हाला काढायचा आहे. फॉर्म्युला पहा, A = P इन ब्रॅकेट 1 + R/100 to the power n. पुट करून टाकू येतं व्हॅल्यू आपण. A = P किती आहे? 40,000. 1 + R किती आहे? 8 /100. n किती आहे पहा बरं? 2. इथं पुट केलो आपण 2. आता हा कसा होईल रे? पहा मग आता कसा होईल. 40,000 इथं काय होईल? डिवाइड मध्ये काय नाही म्हणजे 1. 100 × 1 म्हणजे 100 प्लस 8 × 1 म्हणजे 8 /100. याचा काय होईल? स्क्वेअर. हा किती होत आहे? 40,000. 100 + 8 म्हणजे 108 /100 चा स्क्वेअर. आता मी काय करतो, असा एखादा नंबर पाहतो जो दोघांमध्ये बी भाग जाते. मला तो नंबर भेटलाय 4. 4 मध्ये 108 चा किती वेळा भाग जाते? 27. नाही येत असेल तर काढून पहा. 108 4 4 1 4 4 2 8 उरले 2 8 28 728 28 7 4 28 27. 100 मध्ये किती जाते? तर हा जाते 25 वेळा. आता 40,000 इथं किती उरले? 27. खाली किती उरले? 25. आणि याचा काय आपला स्क्वेअर. आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, स्क्वेअर म्हणजे काय होतं? त्याचा स्क्वेअर म्हणजे आपण 2 वेळा लिहू शकतो त्या व्हॅल्यूले. आता इथं 40,000 आहे, आता जसं आहे तसंच लिहू. इनटू 27/25 चा स्क्वेअर आहे, म्हणजे 27/25 एक वेळा, 27/25 2 वेळा, असा मी याला लिहू शकतो. आता 25 चा 400 हा समोरचा 400 आहे, याच्यामध्ये किती वेळा भाग जाते? तर याच्यामध्ये जाते 16 वेळा. किती वेळा भाग जाते? 16 वेळा. कॅल्क्युलेशन वाटलं तुम्ही करून पहा. इथं किती उरले पहा बरं? 16 आणि हे 2 0. 1600 × 27. इथं काय उरले? 27/25. 25 चा 1600 मध्ये भाग जाते 64 वेळा. नाही येत असेल तर करून पहा. 1600 आणि इथे किती आहे? 25. 25 6 जा 150 उरले 10 0. 25 4 जा 100.
हा उरला किती 64. आता 64 इंटू 27 इंटू 27 जर याचा तुम्ही कॅल्क्युलेशन केले मल्टिप्लिकेशन तर हा येते मला वाटते 46656 हा आला आपला अमाऊंट किती आला आपला 46656 पहा हा वाला असा याचा अमाऊंट आहे हा एवढा तुम्हाला काढायचा आहे 46656 थोडंसं एक काम करतो मी याला आजूबाजूला लिहून घेतो आजू तू इसके बाजू याच्या बाजूला ये बाबू तू बाजूला याला थोडासा झूम बराबर झूम झूम हो जा झूम झूम हो जा झूम झूम हो जा झूम असा याला केलो मी झूम थोडासा वरती जाते ना आपल्याला जागावरती एक मिनिट थोडस असं लिहून घेतो मी इथं ओके त्यानंतर आता पहा अमाऊंट किती होती 46656 म्हणजे भेटली त्याला नंतर त्याच्याकडे पैसे किती होते 40,000 रुपये तो 2 वर्षासाठी टाकला आणि 46,000 46,656 रुपये त्याला भेटले मग प्रॉफिट किती झाला देअरफॉर प्रॉफिट इज इक्वल टू ए मायनस पी ए म्हणजे किती आहे 46656 मायनस पहिले किती रुपये होते तर 40,000 40,000 तर उरले किती 6656 रुपीज त्याच्याकडे काय झाला प्रॉफिट आता प्रॉफिट तर झाला पण आपल्याला काढायचं आहे पर्सेंट प्रॉफिट का काढायचं आपल्याला पर्सेंट प्रॉफिट म्हणजे काय होते जेवढा प्रॉफिट झाला 6656 डिवायडेड बाय जेवढे त्याच्याकडे पैसे होते किती होते पहिले तर 40,000 आणि इंटू का करायचा आहे 100 0,0,0,0 कॅन्सल हा जर डिवाइड कराल तर लक्षात ठेवायचा आहे 16.67% पर्सेंट प्रॉफिट ऑफ कोणाचा मिस्टर सय्यद हा तुम्ही डायरेक्ट लक्षात ठेवू शकता पर्सेंट प्रॉफिट ऑफ मिस्टर सय्यद किती 16.66% एवढा त्या सय्यदने प्रॉफिट झाला आता राहिला मिस्टर फर्नांडिसचा काहीच नाही एवढाच फक्त तुम्हाला समजायचं आहे बाकी तर एकदम इझी आहे मिस्टर फर्नांडिस का केलं डायरेक्ट म्युच्युअल फंड मध्ये टाकून दिला किती रुपये 1,20,000 रुपये त्याला किती भेटले 1,92,000 आता पहा फॉर मिस्टर फर्नांडिस याच्यासाठी काढायचं आपल्याला फर्नांडिस साठी पहा मग आता कठीण आहे क्वेश्चन पण समजून घ्यायचा 2-3 वेळा व्हिडिओ पहा तुम्हाला पूर्णच्या पूर्ण समजूनच जाईल काही कठीण नाही वाटेल तुम्हाला पहिली वेळ कठीण वाटेल दुसरी वेळ फास्ट फॉरवर्ड मध्ये पहा तिसरी वेळ पहा चौथी वेळ पहा एकदम सोपी वाटून जाईल पहा मग आता मिस्टर फर्नांडिस साठी आपण काढू प्रिन्सिपल किती होता पहिले त्याच्याकडे 1,20,000 नंतर किती भेटला अमाऊंट 1,92,000 मग याला प्रॉफिट किती झाला प्रॉफिट इज इक्वल टू 1,92,000 मायनस 1,20,000 प्रॉफिट किती झाला तर याला झाला 72,000 हा झाला आपला प्रॉफिट कोणाचा मिस्टर फर्नांडिस आता आपल्याला काढायचं आहे पर्सेंट प्रॉफिट का काढायचं आपल्याला पर्सेंट प्रॉफिट म्हणजे जेवढा प्रॉफिट झाला किती झाला 72,000 डिवायडेड बाय पहिले किती होते प्रिन्सिपल 1,20,000 पहा पर्सेंट प्रॉफिट कसा काढायचा आहे जेवढा प्रॉफिट झाला डिवायडेड बाय पहिले किती पैसे होते इंटू 100 इंटू का करायचं आपल्याला 100 0,0,0,0,0,0,0 आता पहा 12,6 जा किती 72 पर्सेंट प्रॉफिट इज इक्वल टू पर्सेंट प्रॉफिट ऑफ मिस्टर फर्नांडिस इज इक्वल टू हा 6 आणि 0 म्हणजे 60%. आता पहा सय्यदले 16.66% चा प्रॉफिट झाला फर्नांडिसले 60% चा प्रॉफिट झाला 16 मोठा का 60 मोठा 60 मोठा तर मग मिस्टर फर्नांडिसले जास्त प्रॉफिट झाला मी इथे शेवटी जो आहे एक आन्सर लिहून टाकायला लागेल देअरफॉर मिस्टर फर्नांडिस इन्वेस्टमेंट इज मोर प्रॉफिटेबल बस अशा प्रकारचा जो होता आन्सर कठीण जो आहे थोडासा वाटत असेल तर हा एवढा सय्यदचा बाकी फर्नांडिसचा तर बिचारा सरळ गणित आहे 1,20,000 टाकला 1,92,000 घेतला 72,000 प्रॉफिट घेतला 60% झाला हाच जो आहे हा थोडासा मॅटर करून ठेवलाय इकडे टाकला तिकडे टाकला कायले टाकला का बिचारा डायरेक्ट
डायरेक्ट म्युच्युअल फंड मध्ये टाकलं असतं जास्त पैसे भेटले असते. पण आता आपली आपली इच्छा, कारण की म्युच्युअल फंड बाजार के जोखिमों से अधीन है, योजना से जुड़े सभी दस्तावेजों को ध्यान से पढ़े. हा तो वाचला होता. प्रॉफिट बी होऊ शकते, लॉस बी होऊ शकते, पण इथं जो आहे तो प्रॉफिटच होईल म्हणून त्याने तिथं टाकला होता. सेफ गेम खेळला मिस्टर सय्यद, पण हा रिस्क घेतला. रिस्क आहे तो इस्क आहे, मग आता याला जास्त प्रॉफिट झाला. तर अशा प्रकारचा जो होता आपली हा वाला क्वेश्चन ऑलरेडी घेतला आपण. प्रॅक्टिस सेट 6.1. याच्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 6.2 पाहू आणि हा चॅप्टर जो आहे तो संपवून टाकू. आता याच्यानंतर आपले मॅथमॅटिक्स न सायन्सचे काही इम्पॉर्टंट वाले क्वेश्चन आहे ते वाले बी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. त्या क्वेश्चनचा तुम्ही चांगल्यात चांगला इझिली अभ्यास करू शकता आणि तिथूनच जो आहे तुमच्या पेपरमध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन उतरतील. ओके, तोपर्यंत या व्हिडिओला आपल्या जास्तीत जास्त 9th क्लासच्या फ्रेंड सोबत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्यासाठी 10th साठी भरपूर काही मटेरियल येणार आहे तुमच्यासाठी. 11-12 साठी बी भरपूर सारा मटेरियल आपल्या चॅनलवर भेटणार आहे तुम्हाला. तोपर्यंत थँक्यू सो मच.